रात्री 3:07 उघडणारा फ्लॅट 804. त्या रात्री जेव्हा मी फ्लॅट 804 समोर उभा होतो, मला वाटलं होतं की मी फक्त एक भयानक अनुभव घेतला आहे. पण दुसऱ्या दिवशी सकाळी मला जे कळलं ते ऐकल्यावर माझ्या अंगावर काटा आला. कारण त्या फ्लॅटमध्ये फक्त त्या मुलीची आत्मा नव्हती, तिथे अजून कोणीतरी होतं. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आपले स्वागत करतो आपल्या चॅनल स्ट्रॉंग राहुल चव्हाणवर. आज आपण जाणून घेणार आहोत एक भयकथा. कथेचे नाव रात्री 3:07 उघडणारा फ्लॅट 804 पार्ट 2. त्या रात्रीनंतर मला अजिबात झोप लागली नाही. संपूर्ण रात्र माझ्या डोक्यात तीच दृश्य फिरत होती. कॉरिडॉरमध्ये उभी असलेली ती मुलगी, तिचा रक्ताने माखलेला चेहरा आणि अंधारात उभी असलेली ती काळी सावली. सकाळी सूर्य उगवला तेव्हा थोडं धैर्य आलं. मी ठरवलं आज या फ्लॅट बद्दल सगळं सत्य जाणून घ्यायचंच. मी खाली गेलो. गणपत काका गेट जवळ बसले होते. मी त्यांच्या समोर जाऊन बसलो. काका, मला सगळं खरं सांगा. काका काही वेळ शांत राहिले. मग त्यांनी एक खोल श्वास घेतला. साहेब, त्या रात्री जे घडलं ते खूप भयानक होतं. मी लक्ष देऊन ऐकू लागलो. 2 वर्षापूर्वीची रात्र. काका सांगू लागले. 2 वर्षांपूर्वी फ्लॅट 804 मध्ये एक कुटुंब राहत होतं. नवरा रमेश पाटील, बायको सोनाली आणि त्यांची 7 वर्षांची मुलगी आन्या. ती मुलगी खूप गोड होती. संपूर्ण बिल्डिंग मध्ये खेळायची. सगळ्यांना काका म्हणायची. पण एक दिवस त्या घरात काहीतरी बदलायला लागलं. रमेश पाटील हळूहळू विचित्र वागायला लागला. तो रात्री उशिरापर्यंत जागा राहायचा. कधी स्वतःशीच बोलायचा, कधी अचानक रागवायचा. ती भयानक रात्र. एक रात्री सुमारे 3 वाजता बिल्डिंग मध्ये मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला. लोक जागे झाले. कोणीतरी मदतीसाठी ओरडत होतं. तो आवाज सोनालीचा होता. लोकांनी दरवाजा ठोठावला, पण दरवाजा उघडला नाही. सकाळी जेव्हा दरवाजा तोडला गेला तेव्हा आतलं दृश्य पाहून सगळे हादरले. सोनाली आणि तिची मुलगी मृत अवस्थेत पडलेल्या होत्या. माझ्या अंगावर काटा आला. मी हळू आवाजात विचारलं, आणि रमेश? गणपत काका माझ्याकडे पाहत म्हणाले, तो गायब झाला. त्यानंतर काय झालं? त्या घटनेनंतर पोलीस आले. तपास झाला, पण रमेश पाटील कधीच सापडला नाही. फ्लॅट बंद करण्यात आला. सगळं संपलं असं सगळ्यांना वाटलं. पण खरी गोष्ट भयानक त्यानंतर सुरू झाली. पहिली घटना. काका म्हणाले, काही दिवसांनी लोकांनी सांगायला सुरुवात केली, रात्री कॉरिडॉर मध्ये एका मुलीचा आवाज ऐकू येतो. कधी हसण्याचा, कधी रडण्याचा, कधी दरवाजा ठोठावण्याचा. लोकांनी सुरुवातीला दुर्लक्ष केलं, पण मग सीसीटीव्ही मध्ये काहीतरी दिसलं. एका रात्री कॅमेऱ्यात दिसलं की फ्लॅट 804चा दरवाजा थोडासा उघडतो आणि आतून एक लहान मुलीची सावली बाहेर येते. ती कॉरिडॉर मध्ये काही सेकंद उभी राहते, मग अचानक गायब होते. पुन्हा ती रात्र. काका कथा सांगत होते आणि माझ्या अंगावर काटा येत होता. कारण
मला काल रात्री तीच मुलगी दिसली होती. मी वर पाहिलं, 8वा मजला. माझ्या मनात एक विचार आला, मला पुन्हा वर जावं लागेल. काका अचानक म्हणाले, साहेब, आज रात्री वर जाऊ नका. का? मी विचारलं. काका हळू आवाजात मग म्हणाले, कारण आज त्या घटनेची तारीख आहे. माझा श्वास अडकला. काय म्हणताय काका? काका म्हणाले, आजच्याच दिवशी ती हत्या झाली होती. गणपत काकांचे शब्द माझ्या डोक्यात फिरत होते. आज त्या घटनेची तारीख आहे. त्या वाक्यामुळे माझ्या अंगावर काटा आला. पण मनात एक विचार होता, खरं काय आहे ते मला स्वतः पाहायचं होतं. रात्री पुन्हा 8वा मजला. त्या दिवशी संध्याकाळी ऑफिसवरून आल्यावर मी जरा अस्वस्थ होतो. संपूर्ण वेळ माझ्या डोक्यात फ्लॅट 804 फिरत होता. रात्र झाली. घड्याळाने 2:50 दाखवले. माझं हृदय जोरात धडधडत होतं. मी हळूच दरवाजा उघडला. कॉरिडॉरमध्ये पूर्ण शांतता होती. लिफ्ट बंद होती. मी जिन्याकडे वळलो. एक एक पायरी चढत मी पुन्हा 8व्या मजल्यावर पोहोचलो. कॉरिडॉरमध्ये मंद पिवळा प्रकाश होता आणि कॉरिडॉरच्या शेवटी फ्लॅट 804. मी दरवाजाकडे पाहत उभा होतो. घड्याळाने 3:06 दाखवलं. माझा श्वास जड झाला. 1 सेकंड, 2 सेकंड, 3 सेकंड आणि अचानक घड्याळाने 3:07 दाखवलं. त्या क्षणी फ्लॅट 804च्या आतून एक आवाज आला. टक टक टक. जणू कोणीतरी दरवाजावर बोटांनी टकटक करत होतं. माझे पाय थरथरू लागले. मी हळूहळू दरवाजाजवळ गेलो. दरवाजाच्या फटीतून हलकासा निळसर प्रकाश बाहेर येत होता आणि अचानक कुलूप हलू लागलं. मी डोळे मोठे केले. कुलूप स्वतःच हलत होतं. जणू कोणीतरी आतून ते उघडण्याचा प्रयत्न करत होतं. माझ्या कपाळावर घाम आला. मग अचानक कुलूप खाली पडलं. धाडकन आवाज आला. माझ्या पायाखाली जमीन सरकली आणि दरवाजा हळूहळू उघडू लागला. दरवाजा उघडला. आत पूर्ण अंधार होता. फक्त एका कोपऱ्यात हलकासा निळा प्रकाश दिसत होता. मी सावधपणे आत पाऊल टाकलं. फ्लॅटमध्ये जुनाट वास येत होता. जणू अनेक वर्षांपासून कोणी तिथे राहिलं नव्हतं. भिंतींवर धूळ होती. फर्निचर तुटलेलं होतं. पण एक गोष्ट विचित्र होती. जमिनीवर लहान पावलांचे ठसे दिसत होते. जणू एखादी मुलगी आताच चालत गेली होती. मी त्या पावलांच्या ठशांचा मागोवा घेतला. ते मला हॉलमधून एका खोलीकडे नेत होते. त्या खोलीचा दरवाजा अर्धा उघडा होता. मी हळूहळू दरवाजा ढकलला. दरवाजा चारकन उघडला. आज जे दृश्य होतं ते पाहून माझ्या अंगावर काटा आला. खोलीच्या कोपऱ्यात एक छोटी मुलगी बसली होती. ती जमिनीवर बसून एक तुटलेलं टेडी बेअर पकडून होती. तिचे केस चेहऱ्यावर पडले होते. ती हळू आवाजात म्हणत होती, आई उठला. माझा घसा कोरडा पडला. मी हळू आवाजात म्हणालो, अन्या. ती अचानक थांबली आणि हळूहळू माझ्याकडे वळली. तिचा चेहरा पाहून माझ्या अंगावर काटा आला. तिचे डोळे
पूर्ण पांढरे झाले होते आणि तिच्या कपाळावर रक्ताचा डाग होता. ती मुलगी माझ्याकडे बघू म्हणाली, तू इथे का आलास? माझं शरीर गोठलं. मी मागे सरकू लागलो, पण अचानक माझ्या मागून एक जड आवाज आला. खस. जणू कोणीतरी जमिनीवर पाय ओढत चाललं होतं. मी हळूहळू मागे वळलो आणि माझं हृदय थांबल्यासारखं झालं. माझ्या मागे एक उंच माणूस उभा होता. त्याचा चेहरा अंधारात होता, पण त्याचे डोळे लाल चमकत होते आणि तो हळू आवाजात म्हणाला, माझ्या घरात कोण आला आहे? माझ्या मागे उभा असलेला तो माणूस हळूहळू पुढे येऊ लागला. कॉरिडॉर मधून येणाऱ्या मंद प्रकाशात त्याचा चेहरा थोडासा दिसू लागला. माझ्या अंगावर काटा आला, कारण तो माणूस रमेश पाटील होता. त्याचा चेहरा विचित्र झाला होता. डोळे लाल, चेहऱ्यावर जखमा आणि त्याच्या हातात एक जुना लोखंडी रॉड होता. तो हळू आवाजात म्हणाला, कोणीच माझ्या घरात येऊ नये. माझा श्वास जोरात चालू होता. मी हळूहळू मागे सरकलो, पण अचानक माझ्या मागे ती मुलगी उभी राहिली. अन्या. ती माझ्याकडे बघून म्हणाली, काका, मला इथून बाहेर काढा. माझ्या अंगावर काटा आला. ती मुलगी रडत होती, पण अचानक रमेश पाटील जोरात ओरडला, कोणीच बाहेर जाणार नाही. त्या आवाजाने संपूर्ण फ्लॅट हादरला. भिंतीवरील फोटो खाली पडले, दरवाजे आपोआप आपटू लागले आणि अचानक फ्लॅट मध्ये सगळी लाईट फ्लिकर होऊ लागली. अन्या अचानक माझ्या मागे लपली. ती रडत म्हणाली, बाबा पुन्हा रागवले. माझ्या डोक्यात एकच विचार आला, ही आत्मा अजूनही त्या रात्रीत अडकली आहे. रमेश पाटील हळूहळू माझ्याकडे येत होता. त्याच्या प्रत्येक पावलाने जमिनीवर आवाज येत होता. टक टक टक. माझ्या अंगावर घाम आला. मी पटकन दाराकडे पळालो, पण दार आपोआप बंद झालं. मी मागे वळलो. रमेश पाटील आता अगदी माझ्या समोर उभा होता. त्याचे डोळे माझ्याकडे रोखले होते. तो म्हणाला, तू सगळं पाहिलंस, आता तूही इथून जाऊ शकणार नाहीस. आणि तेव्हाच अचानक अन्या जोरात ओरडली, बाबा थांबा. तिच्या आवाजाने फ्लॅटमध्ये अचानक एक विचित्र शांतता पसरली. रमेश थांबला. अन्या पुढे आली. ती आपल्या बाबांकडे बघत म्हणाली, बाबा, आता आम्हाला सोडा. रमेशचा चेहरा बदलू लागला. त्याच्या डोळ्यातील राग हळूहळू कमी झाला. तो थरथरत खाली बसला आणि अचानक त्याचा चेहरा दुःखाने भरला. तो हळू आवाजात म्हणाला, मी चूक केली. फ्लॅटमध्ये थंड वारा फिरू लागला. भिंतीवरील फोटो स्वतः हलू लागले आणि अचानक अन्या आणि तिची आई त्याच्या समोर उभ्या राहिल्या. तीनही आत्मे काही क्षण एकमेकांकडे पाहत उभे राहिले. मग अचानक एक तेजस्वी प्रकाश झाला आणि त्या प्रकाशात तीनही सावल्या हळूहळू गायब झाल्या. फ्लॅटमध्ये पुन्हा शांतता पसरली. मी थरथरत बाहेर आलो. कॉरिडॉर मध्ये आलो. घड्याळ पाहिलं. 3:15. दरवाजा हळूहळू बंद झाला.
आणि त्या दिवसानंतर फ्लॅट 804 मधून कधीच आवाज आला नाही. काही महिन्यांनी तो फ्लॅट पुन्हा विकला गेला. नवीन कुटुंब तिथे राहायला आलं. पण एक गोष्ट अजूनही विचित्र आहे. कधी कधी रात्री 3:07 त्या फ्लॅटच्या खिडकीत एक छोटी मुलगी हसताना दिसते. तर मित्रांनो, आपल्याला ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.